मित्रांनो, मी पेशंटना नेहमी सांगतो, की तुम्ही साखर बंद करा, पूर्णपणे बंद करा. नो शुगर किंवा शुगर फ्री सुद्धा घेऊ नका. मग लोक म्हणतात, की आम्हाला गोड खावं वाटलं तर काय करायचं? काहीतरी आम्हाला खावं वाटणार किंवा पोरांना नाही कसं म्हणायचं? पोरांना आपण गोड द्यायला लागतं. ह्या सगळ्यावरती माझं एवढंच सांगणं आहे, की मला असं दाखवा, की गोड खाल्लं नाही म्हणून एक माणूस मेला. असं कधी बघितलंय का तुम्ही? गोड खाल्लं नाही म्हणून एक माणूस आजारी पडला. गोड खाल्लं नाही म्हणून एक माणूस ॲडमिट झाला. गोड खाल्लं नाही म्हणून एक माणूस आय-सी-यूत गेला. असं बघितलंय का तुम्ही कधी? उलट गोड खाऊन ॲडमिट झालेले, गोड खाऊन आय-सी-यूत गेलेले हे लोक मी तुम्हाला शेकड्याने दाखवू शकतो. म्हणजे फक्त डायबिटीजबद्दल मी म्हणत नाहीये. डायबिटीज तर खराब होतोच होतो. परंतु गोड खाल्ल्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे रोग होतात. ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीज म्हणतो, ज्याला आपण ऑटोइम्यून डिसीज म्हणतो. हे सगळे पदार्थ, हे सगळे रोग हे आपल्याला गोड खाण्यामुळे होतात. आणि मग गोड खायचं तर मग काय खायचं? तर असं नाहीये. गोड खाणं बंद म्हणजे बंद. एवढाच उपाय त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर असं होतं, की जेव्हा तुम्ही गोड खाणं बंद करता, तेव्हा तुम्हाला पदार्थामध्ये असलेली गोडी कळायला लागते. कारण आपला मेंदू, आपली जीभ हे गोड पदार्थ ओळखायला, त्याची चव बघायला शिकते. त्याच्यामुळे गोड खायचं नाही तर काय करायचं? असा जो काही आपल्याला प्रश्न पडतो, त्याचं एकच उत्तर आहे, की गोड खाणं बंद करायचं. त्याने काहीही बिघडत नाही. जर काही परिणाम झालाच, तर तुमचं आरोग्य सुधारण्यावरती होणार आहे. आणि हे तुम्हाला पटत नसेल, तर तुम्ही प्रयोग करून बघा, की 1 महिना काहीही गोड खायचं नाही. हे जर तुम्ही महिनाभर बंद करून बघितलं, तर तुम्हाला आपोआप केळ्यामधली साखरेची गोडी कळायला लागेल. पेरूमधली साखर जाणवायला लागेल. पोळी किंवा भाकरीसुद्धा व्यवस्थित गोड लागायला लागेल. कारण आपली जीभ आणि आपला मेंदू गोड पदार्थ कळायला त्यांना सुरुवात होईल. सध्या आपण साखरेचा एवढा भडीमार करतोय आपल्या मेंदूवरती आणि जिभेवरती, की आपल्याला छोट्या-छोट्या पदार्थांमधले असलेली साखर कळायलाच तयार नाहीये. आणि आपल्याला वाटतं मी गोड खाल्लं नाही तर काय होईल? तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, की तुम्ही काही मरणार नाहीये. तुम्ही आय-सी-यूत जाणार नाहीये. तुम्ही आजारी पडणार नाहीये. तुमचं काहीही बिघडणार नाहीये. तुम्ही बिनधास्त गोड खाणं बंद करा. एवढंच माझं सांगणं आहे. कारण ह्याच्यामुळे तुम्ही आरोग्यदायी होणार आहात.